ओके, सो आपण कंटिन्यू करू डिफरन्सिएशन. 11th क्वेश्चन मी स्टार्ट करतोय. y इज इक्वल टू tan cos sin x. तर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलेले. टॅनच्या फंक्शनमध्ये कॉस आले, कॉसच्या फंक्शनमध्ये साइन आलेले, म्हणजेच हे कॉम्पोजिट फंक्शन आहेत. तर आपण याला डिफरन्शिएट करू. Differentiate with respect to x. So dy by dx is equal to टॅनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पहिले फाइंड आउट करावा लागेल. आणि टॅनच्या इथे ब्रॅकेटमध्ये कॉस आणि साइन एक्स आहे, त्याला काही वेळासाठी आपण एक्स कन्सिडर करू. सो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स असतो. सो सेक स्क्वेअर कॉस साइन एक्स. नाव फर्दर आता नेक्स्ट आहे आपल्याकडे कॉस साइन एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ बाय युजिंग चेन रूल. डी बाय डी एक्स ऑफ कॉस साइन एक्स. So dy by dx is equal to sec square cos sin x into त्याच्यानंतर आपल्याला आता cos चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल. cos चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन. सो हे होऊन जाईल मायनस साइन इन ब्रॅकेट साइन एक्स. सो अगेन बाय युजिंग चेन रूल आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल साइन एक्सचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असतो कॉस एक्स. सो dy बाय dx आपल्याला इथे फायनल आन्सर मिळेल. हे मायनस साइन मायनस सेक स्क्वेअर कॉस साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स. तर हे याचं फायनल आन्सर असेल. ओके, सो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. 12th क्वेश्चन. 12th क्वेश्चन आहे y इज इक्वल टू सेक टॅन एक्स पॉवर 4 प्लस 4. जर तुम्ही क्वेश्चन मध्ये ऑब्झर्व केलं तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये अगेन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे अँड त्याच्यामध्ये अल्जेब्रिक फंक्शन आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू. आता इथे सेक चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स असा असतो. तर त्याच्यानुसार सेक टॅन एक्स पॉवर 4 प्लस 4 इंटू टॅन in bracket tan x power 4 plus 4. Then by using chain rule sec चा डेरिव्हेटिव्ह झाला. आता त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन tan. तर आपल्याला tan x पॉवर 4 प्लस 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो dy बाय dx इज इक्वल टू sec tan x पॉवर 4 प्लस 4 into tan x power 4 plus 4. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan असतो sec square. सो sec square x power 4 plus 4. देन अगेन आपल्याला या फंक्शनचं डिफरन्शिएशन करायचं dy by dx ऑफ x power 4 plus 4. सो dy by dx is equal to सेम टर्म आपण लिहून घेऊया. इथे x पॉवर 4 चा जे डिफरन्शिएशन आहे ते x पॉवर n च्या रूल नुसार होईल. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एक्स पॉवर n जास्त पॉवर जो आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो आणि पॉवर 1 ने कमी होतो. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट हा नेहमी 0 असतो. सो इथे आपल्याला फायनल आन्सर मिळेल
dy by dx is equal to same term derivative of x power 4 is 4x cube plus 0. तर हे आपलं फायनल आन्सर येऊन जाईल या क्वेश्चनचं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 13. y is equal to e power log in bracket log x whole square minus log x square ओके. आता याला सॉल्व करण्याच्या पहिले आपण इथे एक काम करू शकतो. आपल्याकडे लॉगॅरिथम मध्ये एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी काय आहे? ए पॉवर लॉग, ए चा पॉवर जर लॉग असेल, लॉग m टू द बेस a असेल, तर याचा आन्सर जे आहे ते m येतं. म्हणजे a च्या पॉवर मध्ये जर लॉग असेल आणि त्या लॉगचा बेस जर a असेल, म्हणजे पॉवर म्हणजे ही टर्म आणि लॉगचा बेस जर इक्वल असेल तर हा पूर्ण पार्ट जो आहे तो कट होतो. आपल्याकडे फक्त m राहतो. जर इथे तुम्ही ऑब्झर्व केलं क्वेश्चन मध्ये e चा पॉवर, तर इथे लॉगचा बेस लिहिलेला नाहीये. ज्यावेळेस बेस लिहिलेला नसतो तो e कन्सिडर करायचा असतो. म्हणजे याच प्रॉपर्टीमध्ये हे फिट बसत आहे, e पॉवर लॉग. सो आपल्याकडे ही जी टर्म आहे तेवढीच राहील फक्त बाय युजिंग दिस प्रॉपर्टी. सो y इज इक्वल टू log x होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. सो आता आपण याचं डिफरन्शिएशन घेऊ शकतोय. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx is equal to d by dx of log x whole bracket square minus d by dx of log x square dy by dx is equal to log x चा होल स्क्वेअर आहे. म्हणजे आपण इथे पॉवर प्रॉपर्टी यूज करू शकतो, d by dx of x power n, n into x power n minus 1. आणि अगेन log x साठी आपल्याकडे डिफरन्शिएशन असतं, log x is equal to 1 divided by x. सो इथे येईल 2 in bracket log x पॉवर मध्ये 2 minus 1 that is 1. सो into अगेन चेन रूल, आपल्याला log x चं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. log x चं डिफरन्शिएशन जे आहे ते येईल 1 डिवायडेड बाय x मायनस, आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x स्क्वेअर आहे. सो पहिले आपल्याला इथे लॉगचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. सो लॉगचं डिफरन्शिएशन येईल इथे 1 डिवायडेड बाय x स्क्वेअर इनटू, देन आपल्याला बाय युजिंग चेन रूल या x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल, डी बाय dx ऑफ x स्क्वेअर. So dy by dx is equal to 2 log x divided by x minus x square चा differentiation येईल 2x. So 2x divided by x square. तर इथे आपण एक x या x सोबत कॅन्सल करू शकतो. सो फायनल आपल्याला dy by dx is equal to 2 log x upon x minus 2 by x, हे आपलं फायनल आन्सर येईल. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
14 क्वेश्चन तो आहे y इज इक्वल टू साइन रूट अंडर साइन रूट एक्स. तर वन बाय वन आपण याला सॉल्व करू. सो dy बाय dx इज इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल आपल्याकडे कॉस. रिमेनिंग टर्म आपण ॲज इट इज लिहूया इनटू डी बाय dx ऑफ रूट साइन रूट एक्स. So dy by dx is equal to cos root sin root x. Then root x डिफरन्सिएशन आपल्याला माहित असते जस्ट 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. पण इथे रूट एक्स नसून रूट ऑफ साइन रूट एक्स आहे. सो त्याचं डिफरन्सिएशन येईल 1 डिवायडेड बाय 2 रूट साइन रूट एक्स. अगेन बाय चेन रूल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल साइन रूट एक्सचा. So dy by dx is equal to cos root sin root x divided by 2 root sin root x. याचं डिफरन्सिएशन घेऊया. याचं डिफरन्सिएशन येईल cos रूट एक्स. अगेन आपल्याला रूट एक्सचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल ते येईल 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. सो आपल्याकडे फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू cos रूट साइन रूट एक्स इंटू cos रूट एक्स टोटल डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 रूट एक्स रूट अंडर साइन रूट एक्स. तर हे आपलं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके 15 क्वेश्चन बघूया. सो y इज इक्वल टू लॉग सेक ई पॉवर एक्स स्क्वेअर सो आपण डिफरन्सिएशन करूया याचं. इथे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, देन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, देन एक्सपोनेन्शियल फंक्शन, देन अल्जेब्रिक फंक्शन. सो पहिले आपण लॉगचं डिफरन्सिएशन घेऊया. dy बाय dx इज इक्वल टू लॉगचं डिफरन्सिएशन असतं 1 डिवायडेड बाय एक्स. तर ही जी पूर्ण टर्म आहे त्याला तुम्ही काही वेळासाठी एक्स कन्सिडर करा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 डिवायडेड बाय एक्स मीन्स सेक ई पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ राहिलेल्या पार्टचं आपण डिफरन्सिएशन करू बाय यूजिंग चेन रूल. So dy by dx is equal to 1 divided by sec e power x square into derivative of sec x तो असतो sec x into tan x. बट इथे sec e power x square आहे तर त्याचं डिफरन्सिएशन येईल sec e power x square into tan e power x square. अगेन आपल्याला e power x square चं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल dy by dx of e power x square. So dy by dx is equal to sec e power x square. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं या स्टेप मध्ये e पॉवर sec e power x square कॅन्सल होईल sec e power x square सोबत. सो tan e power x square e power x चं डिफरन्सिएशन राहतं e power x. सो e power x square चं डिफरन्सिएशन राहील e power x square into d by dx of x square. So dy by dx is equal to tan e power x square into e power x square into x square चं डिफरन्सिएशन येईल 2x. तर हे तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल.
ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 16th क्वेश्चन कडे जाऊया. y is equal to log x to the base e square. सो याला डायरेक्ट सॉल्व करण्याच्या पहिले आपल्याला इथे लॉगच्या प्रॉपर्टी यूज करावं लागेल. इथे एक प्रॉपर्टी आहे लॉगॅरिथम मध्ये, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे चेंज ऑफ बेस. तर ती प्रॉपर्टी काय आहे की जर आपल्याकडे लॉग मध्ये लॉग m टू द बेस n असेल तर याला आपण या पद्धतीने लिहू शकतो, लॉग m टू द बेस e डिवायडेड बाय लॉग n टू द बेस e. सो जो गिवन क्वेश्चन आहे त्याला मी या पद्धतीने लिहू शकतो, y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग x डिवायडेड बाय लॉग ऑफ ई स्क्वेअर. अगेन याला मी आणखी मॉडिफाय करतो, लॉग ई स्क्वेअर याला मी असं लिहू शकतो 2 इंटू लॉग ई. तर याच्यासाठी लॉगची प्रॉपर्टी आहे लॉग m पॉवर n असेल तर त्याला आपण हा जो पॉवर आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो n लॉग m. तर इथे जो 2 आहे तो इथे मल्टिप्लाय मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, सो आपल्याला इथे मिळेल लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2 इंटू 1. म्हणजे हे सिम्प्लिफाईड होऊन आपल्याकडे y ची व्हॅल्यू आली आहे 1 डिवायडेड बाय 2 लॉग ऑफ लॉग एक्स. आता हे मॅक्झिमम सिम्प्लिफाईड झालेलं आहे आणि इझी झालेलं आहे. तर आता आपण याचं डिफरन्सिएशन घेऊ शकतो. सो डिफरन्शिएट with respect to x. So dy by dx is equal to 1 by 2 कॉन्स्टंट आहे, तर डिफरन्सिएशन फक्त याचंच घ्यावं लागेल आपल्याला. लॉग ऑफ लॉग एक्स चं डिफरन्सिएशन इन 1 डिवायडेड बाय लॉग एक्स आणि लॉग एक्स चं डिफरन्सिएशन इन 1 बाय एक्स. सो फायनल आन्सर आपल्याला इथे मिळेल 1 डिवायडेड बाय 2x इंटू लॉग एक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू 17 नंबरचा. तो क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर याच्यामध्ये आपल्याला पहिले एक्स पॉवर n ची प्रॉपर्टी यूज करावं लागेल. हे जे पूर्ण ब्रॅकेटमध्ये दिसतंय त्याला काही वेळासाठी आपण x कन्सिडर करू, म्हणजे हे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर होईल. आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्सिएशन माहिती आपल्याला 2x असतं, बट इथे x नाहीये, लॉग ऑफ लॉग एक्स आहे. सो याचं डिफरन्सिएशन येईल dy बाय dx इज इक्वल टू 2 लॉग एक्स. 2 मायनस 1 इथे 1 येईल, लिहायची आवश्यकता नाहीये. देन अगेन डी बाय डी एक्स बाय युजिंग चेन रूल आपण रिमेनिंग जी टर्म आहे त्याचं डिफरन्सिएशन करूया, लॉग ऑफ लॉग एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 लॉग एक्स इंटू 1 डिवायडेड बाय, आता या लॉगचं डिफरन्सिएशन घेतोय म्हणजे त्याच्यासाठी हा जो आहे तो x कन्सिडर करा थोड्या वेळासाठी. सो लॉग एक्सचं डिफरन्सिएशन 1 बाय एक्स असतं, तर इथे येईल 1 डिवायडेड बाय लॉग ऑफ लॉग एक्स.
अगेन लॉग ऑफ लॉग एक्सचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल, ते येईल 1 डिवायडेड बाय लॉग एक्स. अगेन लॉग एक्सचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल, ते येईल 1 बाय एक्स बाय युझिंग चेन रूल. सो फायनल आन्सर आपल्याला इथे मिळेल dy by dx is equal to 2 in bracket log log x divided by x into log x into log of log x. तर हे तुमचं फायनल आन्सर होऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एटीन्थ क्वेश्चन आहे आपल्याकडे. y is equal to sin square x square minus cos square x square. तर याला डिफरन्शिएट करण्याच्या पहिले याला मी थोडंसं मॉडिफाय करतो. मॉडिफाय याच्यासाठी करतो की आपल्याला ते इझी होईल डिफरन्शिएशन करण्यासाठी. जर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल लाईक दॅट साइन स्क्वेअर एक्स असेल तर याला आपण असंही लिहू शकतो, साइन एक्सचा होल स्क्वेअर. तर सिमिलर वे मध्ये मी याला मॉडिफाय करतोय. सो y इज इक्वल टू साइन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. हे जे स्क्वेअर आहे ते होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण घेऊ शकतो, बट हे जे एक्स स्क्वेअर आहे हे ॲज इट इज ठेवलंय मी, याच्यात काही चेंजेस नाही आहेत. सो मायनस सिमिलर वे मध्ये याला आपण लिहू शकतो कॉस एक्स स्क्वेअरचा होल ब्रॅकेट पॉवर स्क्वेअर. तर आपण याला आता डिफरन्शिएट करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल टू, पहिले ही जी टर्म आहे त्याला काही वेळासाठी आपण एक्स कन्सिडर करू, म्हणजे ते एक्स स्क्वेअर दिसेल आपल्याला. सो एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन माहिती आपल्याला 2x असतं. तर त्या पद्धतीने डिफरन्शिएट केल्यानंतर इथे येईल 2 साइन एक्स स्क्वेअर, 2 मायनस 1 1. इथे आपल्याला चेन रूल यूज करावा लागेल, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स स्क्वेअर मायनस इथे 2 कॉस एक्स स्क्वेअर, 2 मायनस 1 1. अगेन इथे पण चेन रूल, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स स्क्वेअर. सो dy by dx is equal to 2 साइन एक्स स्क्वेअर, साइनचं डिफरन्शिएशन असतं कॉस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन असतं 2x मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर, कॉसचं डिफरन्शिएशन राहतं मायनस साइन एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन राहील 2x. सो आता आपण याला सिम्प्लिफाय करूया. सो dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू 2 इथे येईल 4x इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर मायनस मायनस इथे प्लस होईल, 2 इंटू 2x ते होईल 4x. देन इथे कॉस कॉस एक्स स्क्वेअर साइन एक्स स्क्वेअर, तर त्याला मी असं लिहितो साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे साइन एक्स स्क्वेअर आणि कॉस एक्स स्क्वेअर आहे, त्याचा कोएफिशियंट इथे 4x आहे, म्हणजे ह्या दोन्ही टर्म ज्या आहेत त्या सारख्याच आहेत. तर त्याला जर आपण इथे ऍड केलं तर आपल्याकडे मिळेल dy बाय dx इज इक्वल टू 4 प्लस 4 8 8x इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. या दोन्ही टर्म्स सारख्या आलेल्या आहेत तर त्याला आपण 2 टाइम्स लिहू शकतो.
म्हणजे ए प्लस ए असेल तर त्याला आपण काय करतो 2a लिहितो. सिमिलर वे मध्ये याला पण मी त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यामुळे इथे 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 8 होईल. 8x साइन स्क्वेअर साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. ओके, त्याला आणखी काय मॉडिफाय करता येऊ शकते का आपल्याला? dy बाय dx इज इक्वल टू, याला जर आपण असं मॉडिफाय केलं, 8x जे आहे त्याला मी 4x इंटू 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर असं जर लिहिलं तर इथे मला एक ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला मिळतोय. कोणता फॉर्म्युला? साइन 2 थिटाचा. काय असतो फॉर्म्युला? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर इथे तुमचा थिटा जो आहे तो एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे इथे येईल साइन 2 एक्स स्क्वेअर. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 4x in bracket sin 2 x square because theta is x square. So final answer इथे येऊन जाईल dy by dx is equal to 4x into sin 2 x square. Yes, this is your final answer. Thank you.